नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री सिद्धेश मानवी प्रसन्न. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये मी 2 स्टार्टरचे पदार्थ बनवणार आहे. एक नॉनव्हेज आहे आणि एक व्हेज आहे. आपण ते पदार्थ स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो, जसं चहा बरोबर म्हणा, खूप चांगले लागते. तसे म्हणून मी स्नॅक्स दाखवते. आणि आपण एका सॉफ्ट ड्रिंक्स बरोबर पण ते चिकन खाऊ शकतो. आपण नॉनव्हेजचं स्टार्टर बघूया, जे चिकन फ्राय आहे. त्याचं साहित्य पुढीलप्रमाणे: चिकन मसाला, मिरची पावडर, दही, तांदळाचं पीठ, हळद, कॉर्नफ्लॉवर, मीठ आणि मसाला आणि काळी मिरी. हे बघून आपले झालेलं आहे. आता आपण कृती करूया. आता आपण मिक्स करूया. पहिले टाकूया हळद, चिकन मसाला, मीठ, काळी मिरी पावडर, दही, मिक्स करूया. आणि तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता मॅरिनेट झालेलं आहे. आपण आता चिकन तळायला घेऊया. गॅस पेटूया. आता आपण कढईमध्ये तेल ऑलरेडी टाकलेलं आहे गरम होण्यासाठी. आता चिकनचे एक एक पीस सोडूया तळण्यासाठी. आता आपण चिकन फ्राय झालंय ते काढून घेऊया. आता बाकीचं पण चिकन फ्राय करून घेऊया. नॉनव्हेज स्टार्टर तयार झालेला आहे. आता आपण व्हेज स्टार्टरकडे वळूया, जे काबुली चणे बनलेलं आहे. धाब्यामध्ये खूप फेमस आहे, जे काबुली गार्लिक काबुली चना असं म्हणतात. साहित्य पुढीलप्रमाणे आहे. चना आपण उकडून घेतलेला आहे, मीठ, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर. मसाला, घरगुती मसाला, हळद आणि चाट मसाला. आता आपण मीठ टाकूया, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर. मिक्स करूया. छोल्याने व्यवस्थित लावून घ्या. आता मैद्याला कोटिंग केलं आहे, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं. ते आता आपण तळून घेऊया. सगळे आता छोले तळून घेऊया. चना, छोले तळून घेतले आणि आम्हाला असं तळलेले लसूण आवडतं, आम्ही तळून घेतो.
चना मसाल्याला हे देऊया, फोडणी देऊया. चणाला फोडणी देऊया. त्यामुळे मी टाकते हळद थोडीशी. हे दोन्ही मसाले टाकल्यावर लगेच टाका, तर मसाला करते. आता आपला हे गार्लिक चना तयार झालेला आहे. गॅस बंद करूया. आता आपण चाट मसाला टाकूया. वरती आता आपण कोथिंबीर टाकूया. आपली काबुली रेसिपी तयार आहे. आता आपण सर्व करणार आहोत चिकन फ्राय. आता आपण सॉस टाकूया. कोथिंबीरने. आता चिकन फ्राय रेडी आहे विथ सॉस अँड मेयोनीज. आता आपण गार्लिक चना सर्व करतोय. बसा किती कुरकुरीत झालाय तो. आता आपण कोथिंबीर टाकूया. आपण किती चांगल्या प्रकारे दोन्ही पण पटापट रेसिपी केलेली आहे. माझ्या दोन्ही पण रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला मी ज्या पण रेसिपी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग.